या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि नगरसेवक व्हा असं सगळ्याच पक्षांनी जवळपास केलंय। सध्या अख्ख्या महाराष्ट्रातली सगळ्या राजकीय पक्षांची कार्यालय गजबजून गेली आहेत, तिथे इच्छुकांची गर्दी झाली आहे। या इच्छुकांना नगरसेवक होण्यासाठी पेपरही सोडवावा लागतोय आणि मुलाखतही द्यावी लागते। या मुलाखतीत काय प्रश्न विचारले जात आहेत याची एक्सक्लुझिव्ह माहिती एनडीटीव्हीला मिळाली आहे। इच्छुकांच्या या परीक्षेत विचारले जाणारे 20 प्रश्न आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। तुम्ही हे प्रश्न पहा आणि या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे असतील तर तुम्हीही नगरसेवक होऊ शकता। बघूया। असं प्रत्येकाचं म्हणणं या ठिकाणी आम्ही ऐकतोय आणि साधारण एक 5 मिनिटं प्रत्येक उमेदवारासाठी आम्ही इच्छुक उमेदवारासाठी देतोय। पूर्ण खात्री आहे पवार साहेबांच्या विचाराचा आमचा तरी प्रभाग आहे आणि पवार साहेबांच्या विचारावर आम्ही शेवटपर्यंत राहणार। पक्ष आमचा फुटल्यानंतर खर्चाची अपेक्षा आम्ही तरी ठेवलेली नाहीये। आम्हाला आमचाच खर्च करून आम्हाला समोर जावं लागणार आहे। मंडळी, सध्या राज्यात जत्रा भरले जत्रा, इच्छुक उमेदवारांची जत्रा। यात हौशे नवशे गवशे सगळेच आहेत। प्रत्येकालाच वाटतंय तिकीट आपल्यालाच मिळावं, नगरसेवक आपणच व्हावं। सगळ्या पक्षांची कार्यालय इच्छुकांच्या गर्दीनं हाऊसफुल झाली आहेत। पण निवडणुकीला उभं राहणं सोपं नाही बरं का। अवघड प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतायत। खास पेपरच सेट करण्यात आलाय। पक्ष वेगवेगळे, विचारधारा वेगवेगळ्या, पण असं असलं तरी सगळ्या राजकीय पक्षांचे प्रश्न मात्र बऱ्यापैकी सारखे आहेत। एकदा नजर तर टाकूया प्रश्नांवर। तुम्हालाच तिकीट का हवंय? तुमच्या वॉर्डात किती लोकसंख्या आहे? बूथची संख्या किती आहे? मतदार किती आहेत? कुठल्या समाजाचे किती मतदार आहेत? तुमच्या वॉर्डातलं सामाजिक समीकरण कसं आहे? तुमच्या वॉर्डाचं वैशिष्ट्य काय? इतर वॉर्डातल्या उमेदवारांना काय मदत करू शकाल? अहो, हे झाले त्या इच्छुकांच्या वॉर्डाबद्दलचे प्रश्न। पण पुढचा प्रश्नांचा संच आहे तो इच्छुकानं आतापर्यंत पक्षासाठी काय योगदान दिलं याचा। हे प्रश्न तर पहा। आपण किती वर्षापासून पक्षात सक्रिय आहात? महापालिकेतील प्रशासन राज असताना तुम्ही तुमच्या वॉर्डातल्या लोकांच्या संपर्कात होतात का? गणेशोत्सव, नवरात्र वॉर्डातल्या मंडळांना देणग्या दिल्यात का आणि किती? कोरोना काळात तुम्ही वॉर्डामध्ये फिरलात का? कोरोना काळात लोकांना काय मदत केली? लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुमच्यावर पक्षाची काय जबाबदारी होती? लोकसभा विधानसभा निवडणुकीत आपल्या वॉर्डातून पक्षाला मतं तरी किती मिळाली? आणि मतं कमी पडली असतील तर त्यासाठी तुम्ही जबाबदार नाही का? नाही, आम्ही प्रत्येकाशी असं बोलतोय की तुमचं त्या प्रभागाच्या संदर्भात काय विजन आहे, तुम्ही कसे निवडून येऊ शकता, तुम्ही पार्टीसाठी आत्तापर्यंत काय काय कार्यक्रम केले, काय काय कार्य केलं, असं प्रत्येकाचं म्हणणं या ठिकाणी आम्ही ऐकतोय आणि साधारण एक 5 मिनिटं प्रत्येक उमेदवारासाठी आम्ही इच्छुक उमेदवारासाठी देतोय। अनेक कार्यकर्ते हे गेले 10 वर्ष 20 वर्ष काम करणार आहेत, काही नवोदित कार्यकर्ते आहेत। प्रत्येकाला असं वाटतं की ह्या पक्षाने मला संधी द्यावी। मंडळी, राज्यात नागपूर, पुणे, संभाजीनगर, अहो एवढंच काय, अन्यही ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखतींचा धडाकाच सुरू आहे। त्यात सगळे उमेदवार एका मुद्द्यावर भर देत आहेत आणि तो म्हणजे आम्ही पक्षाशी एकनिष्ठच राहणार। आणि पवार साहेबांच्या विचारावरच आम्ही चाललेलो आहोत आणि पवार साहेब शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही पवार साहेबांबरोबरच राहणार आहे। आणि हडपसरने दाखवून दिलेले आहे, जिथे आमचे प्रशांतदादा उभे होते सगळे आमदार तिकडे होते, आजी माजी आमदार तिकडे होते आणि नगरसेवक पण तिकडे होते। पण ही लढाई केवळ प्रशांतदादांचा स्वभाव, काम करण्याची पद्धत आणि आम्ही सगळे कार्यकर्ते हे आमच्या जीवावरच 1.25 लाख मतदानापर्यंत ते पोचलेले आहेत। त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे पवार साहेबांच्या विचाराचा आमचा तरी प्रभाग आहे आणि पवार साहेबांच्या विचारावर आम्ही शेवटपर्यंत राहणार। आणि आता इच्छुकांसाठी सगळ्यात अवघड पेपर। या प्रश्नसंचात इच्छुकांना 3 महत्वाचे आणि स्पेशल प्रश्न विचारले जात आहेत। तुम्हाला तिकीट दिलं नाही तर तुमच्या वॉर्डातून निवडणूक जिंकून येईल असं दुसरं नाव तर सांगा। दुसरा प्रश्न, तुम्हाला तिकीट दिलं नाही तर बंडखोरी कराल का? आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा प्रश्न, निवडणुकांसाठी तुमची स्वतःची किती खर्च करण्याची तयारी आहे? प्रश्न आम्हाला विचारले की तुमचा मतदार किती आहेत, तुमचं ध्येय काय आहे, तुमचे विचार काय आहेत, असे बरेचसे प्रश्न विचारले। तुम्ही महानगरपालिकेत गेल्यानंतर काय करताल, असा एक छोटासा अभ्यास विचारला आम्हाला महानगरपालिकेचा।
खर्चाच्या दृष्टिकोनाने पक्षाने काय सांगितलं की खर्च ची तयारी आहे नाही असा काय अशा स्वरूपाचा काही प्रश्न होता? पक्ष आमचा फुटल्यानंतर खर्चाची अपेक्षा आम्ही तरी ठेवलेली नाही आहे. आम्हाला आमचाच खर्च करून आम्हाला समोर जावं लागणार आहे. थोडक्यात काय तर नगरसेवक होण्यासाठी गृहपाठ करून यावं लागणार आहे. जो या सगळ्या प्रश्नांची अचूक आणि समाधानकारक उत्तर देईल त्याला लॉटरी लागलीच समजा. नाहीतर सतरंजा खुर्च्या आलंच, आणि ते तर प्रत्येक पक्षातच आहे, होय की नाही? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.